नमस्कार मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एच कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 खरीपचा पीक विमा हे कशा प्रकारे सीएससी व्हॅली यांना भरायचा आहे। नवीन सीएससी व्हॅली काही यामध्ये आता जॉईन झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी पीक विमा कशा प्रकारे भरायचा आहे आणि यामध्ये आता काय बदल झाले संपूर्ण माहिती आपण या ए टू झेड माहिती या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर पीक विमा चला कशा प्रकारे भरायचा आहे ते आपण इथे सविस्तर माहिती घेऊया। तर मित्रांनो, आपण इथे लॅपटॉपच्या स्क्रीनवर यायचं आहे आणि इथे कोणतंही ब्राउझर ओपन करायचं आहे। मी इथे क्रोम ब्राउझर ओपन केलंय। आता इथे आपल्याला सर्च करायचं आहे पीएमएफबीवाय आणि सर्च करायचं। सर्च केल्यानंतर एक नंबरलाच आपल्याला ऑप्शन येईल। आता आपण जे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या होम पेजवर जाऊन आपण तिथून सीएससी लॉग इन करणार आहोत, किंवा तुम्ही डायरेक्टली सीएससी लॉग इनवर क्लिक करून डायरेक्ट लॉग इन करू शकता। आता मी इथे एक नंबरच्या वेबसाईटवर सर्च जे आहे क्लिक करतो। क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्या समोर होम पेज ओपन होईल। तर बघू शकता होम पेज ओपन झाले। आता डायरेक्टली या होम पेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेजवर येऊ शकणार आहात। तर आता जर शेतकऱ्याला स्वतःला विमा भरायचा असेल तर त्यांना एकदा ऑप्शन पण देण्यात आलेला आहे। आता आपण सीएससी द्वारे भरणार आहोत, तर इथे आता एनरोलमेंट पार्टनर यावर क्लिक करायचे आणि सीएससी आपल्याला सिलेक्ट करायचे। सीएससी सिलेक्ट केल्याच्या नंतर आता इथे आपल्याला आपली आयडी टाकून घ्यायची आहे आणि पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकल्याच्या नंतर इथे आपल्याला कॅप्चा जशाल तसा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इनवर क्लिक केल्याच्या नंतर वाट बघा, आता बघू शकता लॉग इन झालेला आहे। आता आपल्याला पीक विमा भरण्यासाठी इथे सुरू करायचं आहे। तर आता स्टेट इथे निवडायचे। स्टेट काय करायचे, आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचे। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2026 ला जी स्कीम चालू आहे ती इथे दाखवण्यात येतील। बघू शकता खरीप 2026 प्रधानमंत्री फसल विमा योजना, एक नंबरची जी स्कीम आहे हीच आपल्याला निवडायची। दुसऱ्या नंबरला जे खरीप दाखवत आहे, परंतु वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम आहे, म्हणजे फळपिकांसाठी आहे। तर आपल्याला एक नंबरच इथे सिलेक्ट करून घ्यायचे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आता असा इंटरफेस ओपन होईल। आता इथे आपल्याला 4 ऑप्शन दिसायला लागलेत, बघू शकता। तर आपल्याला तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे ऍप्लिकेशनवर। आता इथे भरपूर सारे ऑप्शन उपलब्ध झाले, परंतु आता आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहोत। तर एक नंबरला ऍप्लिकेशन फॉर्म हा पर्याय दिसतोय, तर यावर आपल्याला क्लिक करायचे। आता हे बाकीचे पर्याय दिसते ते याची मी तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरणं झाल्यानंतर सांगणार आहे। त्याकरता आता बघू शकता ऍप्लिकेशन फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचे। ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्याच्या नंतर आता इथे आपल्याला एक नंबरला बँक डिटेल भरायची आहे। आता तुमच्याकडे इथे आयएफसी कोड टाकायला सांगते। तर आयएफसी कोड तुमच्याकडे असेल तर येस वर क्लिक करा आणि आयएफसी कोड टाका आणि व्हेरीफाय करा। तुमच्या बँकेचे ब्रँच बँकेचा जिल्हा संपूर्ण इथे माहिती येऊन जाणार आहे। आता तुमच्याकडे आयएफसी कोड नसेल तर तुम्ही स्टेट निवडा, डिस्ट्रिक्ट निवडा, बँकचं नाव निवडा आणि बँक कुठे आहे ती शाखा निवडायची आहे। तुमचा आयएफसी कोड येऊन जाणार आहे। आता मला आयएफसी कोड माहिती आहे, त्यामुळे मी इथे आयएफसी कोड टाकून घेतो आणि व्हेरीफाय वर क्लिक करतो। बँकेचं नाव आलेलं आहे, बँकेची शाखा आलेली आहे, अशा प्रकारे येऊन जाणार आहे। आता इथे आपल्याला खालती या अकाउंट डिटेल्स, तर बघू शकता अकाउंट टाईप सेव्हिंग अकाउंट आहे का लोन अकाउंट आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा। माझं सेव्हिंग आहे। आता इथे अकाउंट नंबर टाकायचा आणि परत कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि चेक बँक डिटेल अँड कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आता सेव्ह आणि कंटिन्यू बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला परत एकदा वरती सारायचं आहे। आता बघू शकता 2 नंबरचं पेज पण आपल्या समोर ओपन झालेलं आहे। आता 2 नंबरच्या पेजवर काय टाकायचं आपल्याला, तर बघू शकता पासबुक वरलं नाव जशाल तशी स्पेलिंग टाकायची आहे, आधार वरलं जशाल तशी स्पेलिंग टाकायची आहे, आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार व्हेरीफाय हे करून घ्यायचे। केल्यानंतर तुमची फार्मर आयडी इथे ऑटोमॅटिकली येणार आहे। आता हे कशामुळे डिटेल ऑटोमॅटिकली एवढी भरण्यात आलेली आहे, हे कशामुळे, तर ते पासबुक जे आपण आता वापरलेलं आहे ते दरवर्षी किंवा एक वेळेस तरी आपण पीक विमा भरण्यासाठी वापरलं असेल तर तुमची डिटेल ऑटोमॅटिकली येणार आहे। जर तुम्ही कोरं पासबुक वापरलं, नवीन अकाउंट खोललं आणि ते पासबुक यामध्ये वापरलं तर तुमची डिटेल इथे येणार नाही, हे तुम्ही लक्ष द्या। आता तुमची कोरी जर डिटेल येत असेल तर मी सांगितलं तशा प्रकारे पासबुकवर जशी स्पेलिंग आहे तशी टाका, आधारवरली जशी स्पेलिंग आहे तशी टाका
आणि पासबुक आणि आधारवरली स्पेलिंग जर वेगवेगळी असेल तरी सुद्धा वेगवेगळी जशी आहे तशाला तशी इथं टाकायची आहे, तर तुमचं आधार व्हेरिफिकेशन इथं होणार आहे. आता आधार नंबर टाकल्यावर व्हेरिफिकेशन होईल, तुमचे फार्मर आयडी इथे येईल. आता नंतर रिलेशन टाईप आहे, तर महिलाला इथं काय येणार आहे, वाईफ ऑफ. वाईफ ऑफ म्हणजे आता त्याच्या नवऱ्याचं नाव इथे टाकून द्यायचे, त्याच्या पतीचं नाव इथे टाकून घ्यायचे. आणि जर पुरुष असेल तर इथं सन ऑफ निवडायचे. आता इथे सध्या वाईफ ऑफच आहे, तर इथे त्यांच्या पतीचं नाव इथे टाकून घेतलं. आता मोबाईल नंबर इथे आलेला आहे, तर मोबाईल नंबर तुम्हाला व्हेरीफाय करायचा. आता व्हेरीफायवर क्लिक करायचे. व्हेरीफायवर क्लिक केल्याच्या नंतर आता कॅप्चा टाकून घ्यायचा, तुम्हाला जशाल तसा कॅप्चा टाका. कॅप्चा टाकल्याच्या नंतर व्हेरीफायवर आपल्याला क्लिक करायचे. व्हेरीफायवर क्लिक केल्याच्या नंतर त्यावर एक OTP जाईल, जो आता मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे त्यावर OTP आपण आलेला असणार आहे, तर तो OTP ते आपल्याला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे. बघू शकता मोबाईल नंबर इथे व्हेरीफाय झालेला आहे. तर आता इथे आपल्याला एज टाकून घ्यायची, आधारवर जशी एज आहे ती टाकून घ्या. जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, फिमेल, मेल. आता कास्ट कॅटेगरी तुम्हाला जनरल, OBC, ST, SC असेल जी सिलेक्ट करा. माझी जनरल आहे. फार्मर कॅटेगरी ओनर, रेंट, शेअरक्रॉपर अशा प्रकारे आहे. तर तुम्ही मालक असाल तर 1 नंबरला, जर जमीन आपण भाड्याने घेतली असेल तर रेंटवर निवडायचे, आणि शेअरक्रॉपर बटन असेल तुम्ही तर शेअरक्रॉपरवर सिलेक्ट करायचे. जास्त ओनर असतात तर माझं ओनरच आहे, ओनर सिलेक्ट केलंय. फार्मर टाईप स्मॉल शेतकरी आहे का, मध्यम आहे का, खूप मोठा आहे, ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचे. आता यामध्ये पण भरपूर जणाला समजत नाही, तर त्यासाठी मी सांगतो. मध्यम असेल तर स्मॉल निवडा, खूप छोटा असेल तर मार्जिनल निवडा, आणि जर खूप मोठा असेल तर ऑदरवर सिलेक्ट करायचे. आता मी मध्यम आहे तर स्मॉल निवडलेला आहे. वरती सारतो. आता इथे आपल्याला राहण्याचा पत्ता टाकून घ्यायचा आहे. राहण्याचा पत्ता सिलेक्ट करून घ्या, पिनकोड टाका, हे कळतं. आता इथं डिक्लेअर नॉमिनी, नॉमिनी जर द्यायचं असेल तर नॉमिनी टाका, आणि नसेल द्यायचं तर डिक्लेअर नॉमिनीवर क्लिक करायचे. तर मी डिक्लेअर नॉमिनी केलेला आहे, सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक केलेला आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्यासमोर ओपन झालंय पिकाची माहिती. आता इथे बघू शकता क्रॉप डिटेल्स तिसऱ्या नंबरला. आता आपलं शेत जिथे आहे तिथे तुम्हाला हे आता जिल्हा, तालुका निवडून घ्यायचा आहे. तर माझं जिथं शेत आहे ते निवडून घेतो. तालुका निवडायचा आहे. रेव्हेन्यू सर्कल जे आहे ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत जी असेल ती निवडून घ्या. गावाचं नाव निवडा आणि वरती सारायचे. आता इथे मिक्स क्रॉपिंगचं एक ऑप्शन दिसते, बघू शकता. जर तुमच्या सोयाबीनमध्ये मूग असेल, मिक्स क्रॉपिंग अशा प्रकारे असते. तर 1 एकरमध्ये दोन्हीही मिक्स असेल तुम्हाला, तर त्यामध्ये मिक्स क्रॉपिंग करून तुम्हाला पीक विमा भरायचा असेल तर यावर क्लिक करायचे आणि तुम्ही पीक विमा भरू शकता. आता हे मिक्स क्रॉपिंगचं जर भरायचं असेल तर यामध्ये मी सांगणार नाहीये, पुढचा व्हिडिओ तुम्हाला स्पेशल त्याबद्दल घेऊन येणार आहे. तर अगोदर आपला स्पेशल जे पीक असतं त्याच्यासाठी हा विमा आहे. आता इथे क्रॉप आहे, क्रॉपवर सिलेक्ट करा. जे तुम्हाला ज्याचा कोणताही पीक विमा भरायचा आहे ते पीक इथे सिलेक्ट करून घ्यायचे. मला सोयाबीन भरायचं आहे, सोयाबीन सिलेक्ट केलेला आहे. आता इथे पेरणीचा दिनांक इथे टाकून घ्यायचा, तर मी टाकलेला आहे दिनांक. आता इथे सर्वे नंबर, गट नंबर तुम्हाला जे आहे शेतकऱ्याचा टाकून घ्यायचा आहे. गट नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला खाता नंबर हे 712 वर उपलब्ध असतं, टाकून घ्या आणि व्हेरीफायवर क्लिक करा. व्हेरीफायवर क्लिक केल्याच्या नंतर इथे आता बघू शकता या टिंबावर क्लिक करायचे, आणि अशा प्रकारे ही माहिती तुमच्या समोर येणार आहे. आणि आता सबमिट बटनावर क्लिक करायचे. सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर इथे आता आपल्याला ऍड क्रॉप और सर्वे नंबर यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. आता हे जे आहे आपण आता निवडले पिकाची माहिती ती इथे ऍड झालेली आहे. जर आता या महिलेच्या नावावर 60 आर आहे. जर तुम्हाला एकरभर सोयाबीन करायची आणि 20 आर जे राहिलेलं कापूस करायचा, तर तुम्ही इथे जे आपल्याला व्हेरीफाय केल्याच्या नंतर क्षेत्र येतं, त्या क्षेत्र तुम्हाला जेवढं करायचे ते क्षेत्र इथं करू शकणार आहात. आता वरती सारायचे. आता आपल्याला 4थ्या नंबरला काय आले, ऍप्लिकेशन डॉक्युमेंट. आता ऍप्लिकेशन डॉक्युमेंट इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्या अगोदर तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही इथे याला डिलीट करून परत एकदा ऍड करू शकता, यामध्ये जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर. आता वरती सारायचे ऍप्लिकेशन डॉक्युमेंट. आता पासबुक इथे आपल्याला यावर सिलेक्ट करायचं आहे आणि पासबुक अपलोड करून घ्यायचे.
पासबुक सिलेक्ट केल्याच्या नंतर अपलोडवर क्लिक करायचे. तर बघू शकता डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे. आता लँड रेकॉर्ड चूज फाईलवर क्लिक करायचे आणि 7/12 हे सिलेक्ट करून घ्यायचे आणि अपलोडवर क्लिक करायचे. आता तिसऱ्या नंबरला जे आहे सोईंग सर्टिफिकेट म्हणजे पीक पेरा चूज फाईलवर क्लिक करायचे आणि पीक पेरा जे आहे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि अपलोड बटनावर क्लिक करायचे. आता तुम्ही इथे ह्या फाईल बघू पण शकणार आहात ओपन करून. आता पीक पेरा अपलोड झालेला आहे. आता प्रिव्ह्यू वर क्लिक करायचे. आता ही माहिती एकदा चेक करा, तुमची संपूर्ण माहिती बरोबर आहे का, यामध्ये काही चुकले का ते चेक करायचे तुम्हाला. चेक केल्याच्या नंतर आता तुम्हाला डिक्लेरेशन हे जे बॉक्स दिसते यावर क्लिक करायचे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे. आता इथे मेक पेमेंट वर क्लिक करा. आता पेमेंट करायचे असेल, नंतर करायचे असेल, पे लेटर वर क्लिक करा. मला आत्ताच करायचे तर मेक पेमेंट वर क्लिक करतो. तर बघू शकता एरर कोड 825 जे आलेला आहे. सध्या सीएससीच्या पोर्टलला प्रॉब्लेम आहे. तर त्याकरता तुम्ही आता इथे परत मागे यायचे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवताना मला एरर आलता, त्यामुळे माझी पावती जी आहे अनपेड मध्ये गेलेली आहे. तर मी नंतर ती पेड पण करू शकतो. आता मित्रांनो, जर तुमची आता सध्या वेबसाईट चालत असेल माझा व्हिडिओ बघताना, तर तुम्ही पेमेंट करून तुमची पावती जी आहे पेड मध्ये येणार आहे. आता अनपेड मध्ये आलेली आहे, याविषयी तुम्हाला आता माहिती सांगतो. मग अशी म्हणलं होतं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर इथे ऍप्लिकेशन करायला असेल तर ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचे. पेड ऍप्लिकेशन तुमचं जर पेमेंट सक्सेस झालं असेल तर यामध्ये तुमची पावती येणार आहे. नंतर जे आहे हे 2 ऑप्शन सध्या आपल्याला काहीच कामी नाहीत. नंतर अनपेड मध्ये तुमची जर पेमेंट राहिली असेल, एरर काही आला असेल, तर यामध्ये तुमची पॉलिसी येणार आहे. तर बघू शकता ही पॉलिसी इथे आलेली आहे. तुम्ही व्ह्यू ट्रान्झॅक्शन करून इथे तुम्हाला पेमेंट करायचं पण ऑप्शन येणार आहे. बघू शकता पेमेंट. तर हे पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला इथून पावती डाउनलोड करता येणार आहे. परत मागे या. आता इथे रिलेटेड ऍप्लिकेशन म्हणजे तुमचं काही चुकलं असेल फॉर्म भरताना, त्यामध्ये काही चूक झाली असेल तर तुम्हाला इथे रिवर्टमध्ये फॉर्म येणार आहे. तर चेक केल्याच्या नंतर इथे तुमचं जर मंजूर झालं तर अप्रुव्हल ऍप्लिकेशनमध्ये तुमचा फॉर्म येणार आहे आणि तुमचं संपूर्ण रिजेक्टच होणार, म्हणजे तुम्हाला फॉर्म दुरुस्त करता येणार नाही. तर रिजेक्टेड पेडमध्ये इथे येणार आहे. तर अशा प्रकारे या जे बाकीचे ऑप्शन आहेत याचं हे काम असणार आहे. आता माझा जे आहे फेल्ड झालंय, तर अनपेड मध्ये बघू शकता इथे पावती जी पॉलिसी आहे दाखवण्यात येतात. जेव्हा नंतर व्यवस्थित वेबसाईट चालेल तेव्हा मी व्ह्यू ट्रान्झॅक्शन करून मी पेमेंट करतो आणि इथून जी आहे पावती काढू शकतो. आणि तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर डिलीट पॉलिसी पण तुम्ही इथून करू शकणार आहात. तर मला आता हेच पेड करायचे जेव्हा वेबसाईट चालेल तेव्हा. तर अशा प्रकारे तुम्ही हे फॉर्म भरू शकता. मित्रांनो, एरर असेल तर तुम्हाला थोडीशी वाट बघायची, 1-2 दिवस टाइम भरपूर आहे. शेवटच्या दिवशी जर एरर येत असेल तर आपल्याला ट्राय करत राहायचं आहे. सध्या तर आपल्याला टाइम आहे त्यामुळे एरर येत आहे. तर जेव्हा एरर बंद होईल तेव्हा तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाहीये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.